नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA तृतीय वर्षातील 6व्या सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगानं असणारा आपला पेपर साधन संपत्ती भूगोल या साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करत आहोत. मित्र हो, मागील तासामध्ये आपण साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करताना साधन संपत्तीचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ रिसोर्सेस, या साधन संपत्तीच्या विकासामध्ये कोणते घटक महत्त्वपूर्ण ठरतात यांचा अभ्यास या ठिकाणी केला. त्यामध्ये आपल्याला 2 घटक प्रामुख्याने या ठिकाणी दिसून आले की साधन संपत्तीच्या विकासामध्ये प्रामुख्यानं 2 घटक महत्त्वपूर्ण आहे. एक म्हणजे साधन संपत्तीचा विकास हा नैसर्गिकरित्याच होतो, निसर्गतःच काही चक्राच्या माध्यमातून या ठिकाणी साधन संपत्तीचा विकास हा होत असतो. म्हणजे निसर्ग हा स्वतःच साधन संपत्तीच्या विकासामध्ये हातभार लावण्याचं काम या ठिकाणी करत असतो. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी मानवी हस्तक्षेपामुळे मानवाचा हस्तक्षेप या ठिकाणी झाला की साधन संपत्तीचा विकास हा होतो. या 2 घटकाचा या ठिकाणी प्रामुख्यानं आपण विचार मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. मानवी हस्तक्षेपामध्ये जो काही घटक या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात आला तो म्हणजे साधन संपत्ती ही निर्जीव प्रकारची संपत्ती आहे. मग तिचा विकास जर साधायचा असेल तर निश्चित त्या ठिकाणी मानव की जो बुद्धिवान प्राणी आहे, जो निश्चित त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता हा साधन संपत्तीच्या विकासामध्ये कारणीभूत ठरलेल्या आपल्याला दिसतात. आणि मित्र, त्यामुळं साधन संपत्तीच्या विकासामध्ये मानव हा घटक देखील तितकाच महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि त्यामुळं आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळे घटक हे साधन संपत्ती म्हणून आपण ओळखतो, त्याच पद्धतीनं आपण मानव ही एक साधन संपत्ती आहे. मानव स्वतः एक साधन संपत्ती आहे, म्हणून मानवाचा देखील उल्लेख या ठिकाणी आपण साधन संपत्ती म्हणून करतो. कारण आपण पाहतो उदाहरणार्थ की सगळ्यांनाच बोलता येतं, परंतु काहीच लोक अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी संभाषण करतात आणि त्यांचं संभाषणच हे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी एक संपत्ती होऊन जातं. आणि आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रबोधन करणारे लोक आहेत ते तासाचे 10-20 हजार रुपये या ठिकाणी घेतात. म्हणजेच त्यांचं संभाषण, त्यांचं प्रबोधन हे त्यांच्यासाठी एक साधन संपत्ती झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून मानव हा स्वतः एक साधन संपत्ती आहे. आणि मग अशा प्रकारची ही साधन संपत्तीचा विचार हा आपल्याला आजच्या तासामध्ये करायचा आहे. मित्र हो, मानव ही एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी संपत्ती आहे. जगात आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या काही देश अत्यंत प्रगत तर काही मागासलेले आढळतात. काहींची विकासासाठी धडपड चालू आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की जगामध्ये विकसनशील आणि मागासलेले अशा प्रकारची वर्गवारी या जगामध्ये विविध देशांची आपल्याला दिसून येते. साधन संपत्तीच्या विकासातील ही तफावत, साधन संपत्तीचा विकास जो त्या देशातील झालेला आहे यांच्यामध्ये ही जी तफावत आहे, ही तफावत त्या ठिकाणी आपल्याला त्या लोकांचा झालेला आर्थिक विकास हा निर्देशित करीत असतो. आणि मानव हा एक घटक विकास प्रक्रियेमधील महत्त्वाचा दुवा आहे. आणि मग त्या राष्ट्रामधील असणारा समाज, त्या राष्ट्रामधील असणारे मानव हा त्या ठिकाणी या साधन संपत्तीच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा दुवा असलेला आपल्याला दिसून येतो. साधन संपत्तीचा विकास करत असताना मानवाला केंद्रबिंदू म्हणून पाहिल्या जाते की मानव हा त्या ठिकाणी केंद्रबिंदू आहे. कारण मानवाजवळ असणारी बुद्धिमत्ता,
कल्पकता, निर्णय क्षमता, महत्त्वाकांक्षा, आकलन शक्ती या सर्वांचा विचार करता साधन संपत्तीच्या विकासामध्ये या सर्वांची मानवामध्ये असणाऱ्या या विविध अशा गुणांची, वैशिष्ट्यांचा महत्त्वाची अशी भूमिका आपल्याला साधन संपत्तीच्या विकासामध्ये दिसून येते. मित्रहो, याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्याला असं दिसतं की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेनं, संयुक्त संस्थानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अणुबॉम्ब हे जपान या राष्ट्रावर टाकले होते आणि जपान हा त्या ठिकाणी बेचिराग केला होता. परंतु त्यानंतर आपलं असं लक्षात येतं की तेथील असणाऱ्या लोकांच्या राष्ट्रवादीपणामुळे, देशप्रेमामुळे, त्या लोकांमध्ये असणाऱ्या चिकाटीमुळे, त्या लोकांमध्ये असणाऱ्या कल्पकतेमुळे, त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे आज हे राष्ट्र पुन्हा विकसित राष्ट्राच्या पंक्तीला येऊन बसलेलं आहे. म्हणजेच यामध्ये त्या देशातील असणारी तंत्रज्ञान, संगणक किंवा त्या देशातील असणारं तांत्रिक ज्ञान यामुळे जपानी माणसाची त्या ठिकाणी असणारी कार्यक्षमता, प्रामाणिकपणा यामुळे हा देश आज आपण पाहतोय की जगामध्ये कष्टळूपणा, राष्ट्रभक्ती या सर्व मानवी गुणवत्तेमुळेच आज हा देश आपण पाहतोय की जगामध्ये पुन्हा विकसित राष्ट्र म्हणून या ठिकाणी पुढे आलेला आहे. म्हणून मानव किंवा त्या ठिकाणी असणारी लोकसंख्या ही एक सर्वात मोठी अशी साधन संपत्ती असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. जपानप्रमाणेच ग्रेट ब्रिटन, जर्मनी येथील मानव किंवा मानवी संपदा ही गुणवत्ता, धाडस, बुद्धिमत्ता या जोरावर इतिहासापासूनच म्हणजे इतिहासकालापासूनच आज आघाडीवर असलेली आपल्याला दिसते. मर्यादित साधन संपत्ता, पर्याप्त व नियोजनाचा वापर हा आपल्याला या ठिकाणी आढळून येतो. तुम्ही जर हे राष्ट्र बघितले मित्रहो, तर या राष्ट्रांकडे प्रचंड अशी साधन संपदा नाही, परंतु साधन संपत्तीचा असणारा पर्याप्त व नियोजनपूर्ण वापर यामुळे आज हे देश जगामध्ये अतिशय विकसित राष्ट्र म्हणून निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. जगाच्या इतर भागात लोकांची सत्ता प्रस्थापित करून त्यांनी व्यापाराच्या निमित्तानं लोकांचे शोषण केले. भारतासारख्या उपखंडीय देशात देखील या अतिक्रमाला हा देश बळी पडलेला आपल्याला दिसून येतो. लोकसंख्येची गुणवत्ता हा या मानव संपदेचा एक महत्त्वाचा आत्मा आहे. मानव संपदा संबंधात मानवाची भूमिका कृतिशील तर निसर्ग संपदा अकृतिशील म्हणून अभ्यासल्या जातात. म्हणून मानव हा कृतिशील आहे, तर निसर्ग संपदा जी आहे ती अकृतिशील असते. संपदापासून योग्य पदार्थाचे अथवा वस्तूची निर्मिती करणे, निर्मित वस्तूचं विनियोग करणे किंवा विनिमय करणे आणि वस्तू साधनांचा उपभोग घेणे या सर्व क्रिया मानवी स्वरूपात व मानवी समूहातच पार पाडल्या जातात किंवा घडतात. उत्पादन, विनिमय, उपभोग ही सर्वस्वी मानवाची कार्यपद्धती आहे आणि तंत्रविकास, ज्ञानोपासना, कौशल्य, निर्णय शक्ती या सर्व अंगावर ती अवलंबून असलेली आपल्याला दिसते आणि त्यातूनच मानव संपदा ही कशी आहे हे आपल्याला लक्षात येते. मानवी संख्या जसजशी वाढत जाते तसतशी उत्पादन क्षमता देखील किंवा उत्पादकता देखील वाढते, पण ग्राहकही वाढतात. त्यामुळे संपदा उलाढालीची क्रिया वेगाने होऊ लागते. परिणामी संपदा व मानव यांच्यातील गुणोत्तर मानवी दृष्टिकोनातून प्रतिकूल होऊ लागते. अन्न, वस्त्र, निवारा यातील गुणोत्तर मानवी दृष्टीने प्रतिकूल होऊ लागले
तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. आशिया खंड, आफ्रिका खंडामध्ये बऱ्याच भागात बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे लोकसंख्येची असणारी गुणवत्ता लोप झाल्यामुळे मानव पर्यावरण संघर्ष हा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. लोकसंख्या ही संपदा न राहता त्या ठिकाणी समस्या म्हणून पुढे आलेली आपल्याला दिसून येते. मित्रहो, लोकसंख्या संपदा म्हणून विचार करताना कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण, वयोगट रचना, लिंग रचना या घटकांना देखील तितकेच महत्त्व असलेले आपल्याला दिसून येते. यावरून त्या लोकसंख्येमध्ये परावलंबी जीवन जगणारे आणि कार्यकारी लोकसंख्या ही किती प्रमाणात आहे आणि त्यावरून मग ती लोकसंख्या संपदा आहे, साधन संपदा आहे की समस्या आहे हे आपल्याला लक्षात येतं. उत्पादन, विनिमय, ग्रहण यांना जर चालना द्यायची असेल तर निश्चितच ही लोकसंख्या साधन संपदा म्हणून उपयोगी असली पाहिजे. याउलट परिस्थिती असल्यास उत्पादन, विनिमय व ग्रहण कमी प्रमाणात होते व लोकसंख्या साधन संपदा म्हणून फारसा उपयोग त्या ठिकाणी होत नाही. मानव स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर निसर्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तथापि मानवाचा काही लोभी, स्वार्थी व निष्काळजी गुणामुळे त्याची संपत्ती किंवा संपदा म्हणून आज महत्त्व कमी होत आहे. मानवाची अफाट बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांच्या विकासामुळे त्याने उत्तुंग अशी झेप आकाशातल्या ग्रह ताऱ्यांपर्यंत घेतलेली आहे. हे जरी खरे असले तरी मानव हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक असल्यामुळे निसर्गाला कमी लेखून चालणार नाही. मानवाचा विकास सर्वस्वी निसर्गावरच अवलंबून आहे हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. लोकसंख्या संपदा म्हणून जाणून घेण्यासाठी निश्चित किंवा गुणवत्ता वाढवण्याकडे चीनने जे लक्ष केंद्रित केले त्यामुळे लोकांच्या जीवनात गुणवत्तेचं म्हणजे कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, राष्ट्रप्रेम, सहकार्य, शिस्त यांचे रोपण केल्यामुळे चीनने गेल्या 20 वर्षात भारतालाही या प्रगतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून मागे टाकलेले आपल्याला दिसते. त्यामुळे शेती उत्पादन, औद्योगिक उत्पादन, आयु मर्यादा, दरडोई उत्पन्न, बालमृत्यूचं प्रमाण, ऊर्जा वापर, साक्षरता, शिक्षण, व्यवसाय या प्रत्येक बाबतीत चीनी माणसात निर्माण झालेली शिस्त व प्रगती ही उल्लेखनीय मानली जाते. लोकसंख्या समस्येला हळूहळू त्यांनी संपदेमध्ये परावर्तित केलेली आपल्याला दिसून येते. याचे मूळ कारण म्हणजे गुणवत्तेच्या वैशिष्ट्याचा त्यांनी गुणवत्तेच्या वैशिष्ट्यावर निश्चित त्यांनी त्या ठिकाणी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. ज्यावेळेस गुणवत्तेच्या वैशिष्ट्याचा ऱ्हास होता असतो त्यावेळेस भ्रष्टाचार, फुटीरता, धर्मांधता, बेशिस्तपणा, कमकुवत प्रशासन, अंध न्याय व्यवस्था यामुळे लोकसंख्या ही संपत्ती किंवा संपदा म्हणून उपयोग होण्याऐवजी त्या ठिकाणी समस्या म्हणून ही पुढे आलेली आपल्याला दिसून येते. कोणत्याही राष्ट्राची संपदा व आर्थिक विकास ज्या निर्णयावर अवलंबून असतो त्या लोकसंख्या हा पायाभूत घटक आहे. लोकसंख्येचे भौगोलिक विभाजन, वाढ किंवा घट, लोकसंख्येची रचना व वैशिष्ट्ये या प्रमुख अंगाचा व पर्यावरणातील साधन संपदेचा विकास पातळीचा फार मोठा संबंध आहे. लोकसंख्या व संपदा यांच्या दृढ संबंधातूनच मानवाचा सामाजिक व आर्थिक असा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रहो, या पद्धतीनं लोकसंख्या
किंवा मानव ही देखील एक साधन संपत्ती आहे, असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. धन्यवाद.